येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे। हा सोहळा साजरा होत असताना संपूर्ण देशभरात दिवाळी साजरा करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं आणि त्याच निमित्ताने आता संपूर्ण देशभरात धार्मिक वातावरण निर्माण झालंय। नाशिकमध्ये देखील उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटाकडून अशा प्रकारचे आकाशकंदील बनवण्यात आलेत। जवळपास 25 आकाशकंदील हे बनवण्यात आले असून या सोहळ्याच्या निमित्ताने नाशिक शहरातील मुख्य चौकांमध्ये हे आकाशकंदील लावले जाणार आहेत। या आकाशकंदीलवर आपण जर बघितलं तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, त्याचप्रमाणे आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे अशा नेत्यांचे फोटो देखील लावण्यात आलेले आहे आणि वातावरण निर्मिती देखील या माध्यमातून केली जाते। या सोहळ्याच्या निमित्ताने नाशिक शहरातील मुख्य चौकांमध्ये हे आकाशकंदील लावले जाणार आहेत आणि या ठिकाणी आपल्यासोबत आता हे आकाशकंदील बनवणारे काही कर्मचारी देखील आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती देखील जाणून घेणार आहोत। ताई, हे आकाशकंदील बनवले जात आहेत, नेमकी याचा आकार कसा असणार आहे, किती आकाशकंदील आहेत? हे साधारण 3.25 फुटाच्या आकाराचे आहेत। आत्ता सध्या तरी 25 आहेत आणि अजून त्यांच्या ऑर्डर्स येत आहेत जशा लोकांच्या आणि कॉमन लोकांच्याही आहेत, म्हणजे घरगुती आकाराच्या पण पुष्कळ ऑर्डर आहे। जसं दिवाळीत जेवढी चौकशी होत नव्हती तेवढी चौकशी आत्ता आम्हाला याच्यासाठी होते आहे, रामाच्या कंदिलांसाठी। या सोहळ्याच्या निमित्ताने आकाशकंदिलांची काही मागणी देखील वाढलेली आहे? हो, नक्कीच दिवाळीपेक्षा जास्त उत्साह आहे लोकांमध्ये आणि बऱ्याच ऑर्डर देतो आहेत आम्ही त्या पद्धतीने, ज्यांना पाहिजे त्या आकारात आम्ही बनवून देतो आहे। आपण बघतोय की अशा रीतीने पंतप्रधानांनी आवाहन केल्याप्रमाणे दिवाळीप्रमाणेच हा सोहळा देखील साजरा केला जाणार आहे आणि त्या निमित्ताने दिवाळीत जशा प्रकारे आकाशकंदिलांना मागणी असते त्याचप्रमाणे आता या सोहळ्याच्या निमित्ताने आकाशकंदिलांना मागणी देखील वाढल्याचं विक्रेत्यांकडून सांगितलं जात आहे। प्रभू श्रीरामचंद्रांचा फोटो असलेले हे आकाशकंदील आहेत आणि नागरिकांकडून हे आकाशकंदील बनवण्याची ऑर्डर देखील देण्यात आलेली आहे आणि हे आकाशकंदील बनवण्यासाठी जय्यत रीतीने काम देखील या ठिकाणी सुरू आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।